सो या ठिकाणी बघा तुम्हाला दिसते एक आपण ट्युनिंग फोर्क घेतलाय, त्यानंतर एक त्याला स्ट्रिंग जोडली आहे बघा, म्हणजे दोरा जोडलाय आणि त्याला बरोबर पुलीवरून एक आपल्याला एक हँगर दिलाय की जिथे आपण मास अटॅच करणार आहोत. हे थोडंसं ॲनिमेशन टाईप आहे, त्यामुळे फक्त कन्सेप्ट लक्षात घ्या. आणि आपल्याकडे ॲक्च्युअल त्याचा जो सेटअप आहे तो आता अवेलेबल नाही, कारण खूप वर्षापूर्वीच्या सिलेबसमध्ये हा एक्सपेरिमेंट होता. त्याच्यानंतर यावर्षी माझ्याकडे हा मेल्डेज एक्सपेरिमेंटचा जो सेटअप आहे तो अवेलेबल नाही आहे. सो मी तुम्हाला फक्त ॲनिमेशनच्या माध्यमातून हा प्रयोग कसा करतात ते दाखवतोय. तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलात तर आपण काय करणार आहोत, या ट्युनिंग फोर्कला आपण व्हायब्रेशन्स देणार आहोत. ओके, आणि मग तुम्ही लक्षपूर्वक बघा की ट्युनिंग फोर्कची जी व्हायब्रेशन्स आहेत ती आणि स्ट्रिंगची व्हायब्रेशन्स आहेत ही एकमेकांना परपेंडिक्युलर असणार आहेत. कशी ती मी तुम्हाला दाखवतो बघा. सो या ठिकाणी दिसतंय बघा तुम्हाला, इथे आपण वजन टाकतोय आणि वजन टाकल्यानंतर इथे आपल्याला दिसत आहेत 5 लूप तयार झालेले. आणि या ठिकाणी तुम्हाला दिसेल की स्ट्रिंगचं व्हायब्रेशन हे अलॉंग वाय ॲक्सिस आहे आणि ट्युनिंग फोर्कचं जे व्हायब्रेशन आहे ते अलॉंग एक्स ॲक्सिस आहे. सो एकमेकाला परपेंडिक्युलर कंडिशनमध्ये आहेत. आता याच्यात मी पुन्हा जर वजन टाकलं बघा, इथे तुम्हाला दाखवतोय त्या ठिकाणी, तर हे 5 लूपचे आपल्याला 4 लूप झालेले दिसत आहेत बघा. तर तसंच जर आपल्याला काय करायचं आहे, अजून लूपची संख्या कमी करायची असेल तर टेन्शन वाढवावं लागेल आणि म्हणून 3 लूप मिळण्यासाठी मग आपल्याला काय करावं लागेल, तर याच्यामध्ये अजून वजन ॲड करावं लागेल. तर या ठिकाणी ऑब्झर्वेशन्स काय असणार आहेत बघा. पहिलं ऑब्झर्वेशन आहे ते मास ऑफ द पॅन आहे. जे आपण पॅन वापरणार आहोत, जनरल केसमध्ये एक छोटीशी प्लेट किंवा छोटी डिश म्हणूया आपण, अशा प्रकारची जी डिश आहे ती वापरली जाते. काही ठिकाणी प्लास्टिकचा कट केलेला बॉल सुद्धा वापरला जातो. सो त्या ठिकाणी मास कमी असतं. पण या ठिकाणी जे आपण पॅन जोडणार आहोत ते असणारे ती आपली प्लेट, जी तुम्ही गेल्या वर्षी बघितलं असाल की ज्या पद्धतीची स्टॅटिक फ्रिक्शनसाठी आपण वापरली होती, अशा प्रकारची प्लेट असणार आहे जिचं मास आहे 18 ग्रॅम आणि वेटमध्ये पण मी ते 18 ग्रॅम वेट असं लिहिलेलं आहे. ओके, पुढचं जे दुसरं ऑब्झर्वेशन असणार आहे ते लिनियर डेन्सिटी म्हणजे मास पर युनिट लेंथ ऑफ द स्ट्रिंग. सो यासाठी आपल्याला काय करावं लागेल प्रत्यक्षामध्ये, तर एक स्ट्रिंग म्हणजे दोरा घ्यावा लागेल आणि त्याचं साधारणपणे वजन जे आहे ते आपल्याला करावं लागेल. तसं आपण काय केलं आहे, तर 100 सेंटीमीटरचा जो दोरा घेतला आहे, 100 सेंटीमीटर लांबीचा दोरा आपण घेतला होता आणि त्याचं मास आपण मेजर केलं आहे बॅलन्सवरती, इलेक्ट्रॉनिक बॅलन्सवरती. तर 100 सेंटीमीटरसाठी बरोबर 0.55 ग्रॅम इतकं आपल्याकडे उत्तर आलं होतं. आपण काय केलं आहे, त्याला 100ने भागलं आहे, कारण 100 सेंटीमीटरसाठी आपण जरी काढलं असलं तरी जी डेन्सिटी आहे लिनियर डेन्सिटी ती आपल्याला पर युनिट लेंथ म्हणजे पर CM आपल्याला ती काढायची होती आणि त्यामुळे त्या 100ने आपण भागलं. सो 1 सेंटीमीटर लांबीच्या दोऱ्याचं जे मास आहे ते किती आहे, तर 0.0055 ग्रॅम आहे असं आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर ऑब्झर्वेशन टेबल बघा तुमच्या समोर ठेवतोय. सो याच्यामध्ये मी थोडंसं इथे मॉडिफाय केलं आहे टेबल एवढंच मॉडिफाय केलं आहे की जे टेन्शन टी असं नुसतं या कॉलममध्ये म्हटलं होतं, मी इथे लिहिलं आहे M+M0 इंटू G. सो G म्हणजे 980, कारण आपल्याला टेन्शन काढायचं आहे. सो MG म्हणजे टेन्शन असतं. सो इथला ॲक्च्युली मास असणार आहे टोटल. याच्यामधला M0 म्हणजे काय असणार आहे, मास ऑफ द पॅन असणार आहे. आणि हे जे आपण वेट ॲडेड इन द पॅन जे M म्हटलं आहे आपण बेसिकली, तर ते सुद्धा आपण ग्रॅममध्ये आपण लिहिणार आहोत. इथे टाकलेलं वेट जे आहे ते मासमध्येच लिहिणार आहोत आणि मग Gने मल्टिप्लाय आपण या कॉलममध्ये करणार आहोत. ओके, सो इथे त्यांनी एमच म्हटलं आहे, त्याच्यामुळे मग मी लिहिताना हे ग्रॅममध्येच क्लिअर कट लिहिणार आहे. इथे सुद्धा हे ग्रॅममध्येच आपण लिहिले होते आणि मग टेन्शन लिहिताना एकंदरीत त्याला Gने म्हणजे 980ने गुणणार आहोत, जेणेकरून आपल्याला मग टेन्शन मिळेल. ओके, सो या पद्धतीचं इथे फक्त मी ॲडिशन दाखवले तुम्हाला. टेन्शन टी म्हणजे काय आहे, तर हा जो M आहे म्हणजे जे आपण मास या पॅनमध्ये टाकलं आहे ते प्लस त्या पॅनचं मास M0 आणि हे सगळं टोटल मास झालं थोडक्यात या लूपसाठी लागणारं आणि मग त्याला Gने मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला टेन्शन मिळणार आहे. सो एवढाच फक्त चेंज मी इथे केला आहे, थोडक्यात ॲडिशन केली आहे इथे M+M0 इंटू G. आणि मग लिहिताना मी डायरेक्ट न लिहिता हे तुम्हाला थोडंसं स्प्लिट करून दाखवलं आहे, तेवढं फक्त बघून घ्या. सो पहिलं जे ऑब्झर्वेशन आहे या ठिकाणी, आपण जेव्हा वेट जे ॲड केलं होतं पॅनमध्ये ते होतं 7 ग्रॅम आणि त्यामुळे इथे बघा हे M+M0 जे आहे ते 25 ग्रॅम झालं. का, कारण हे 18 ग्रॅम ऑलरेडी होतं, त्यामुळे 18 आणि 7 25 आणि त्याला मग 980ने गुणल्यानंतर या कॉलममध्ये तुम्हाला असं स्प्लिटअप करून घ्यायचं असेल तर तसं लिहिलं तरी चालेल किंवा इथे 24,500 मी डायरेक्ट लिहिलं आहे बघा T.
ओके, तो तसा लिहिला तरी हरकत नाही. सो मी ते स्प्लिटिंग करून दाखवलं आणि या ठिकाणी नंबर ऑफ लूप्स जे होते ते सुरुवातीला किती होते तर 5 होते. टीपी स्क्वेअरचं जे कॅल्क्युलेशन आहे ते आपण कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपण इथे फिलअप करणार आहोत. सो दुसरं जे ऑब्झर्वेशन आहे याच्यामध्ये आपण काय केलंय, लूपची संख्या 4 होण्यासाठी आपण काय केलंय तर त्या पॅनमध्ये जे वजन ऍड केलंय ते आहे 21 ग्रॅम आणि म्हणून मग इथे टोटल मास किती झालं बघा, हे 21 आणि हे 18 म्हणजे इथे 39 झालं. त्यामुळे 39 गुणिले 980 हे 38,220 इतकं टेन्शन आपलं झालं. आणि त्यानंतर नंबर ऑफ लूप्स जे आहेत ते आपल्याला किती मिळालेत, 4 मिळालेत. तसंच आपल्याला 3 लूप मिळण्यासाठी मी तुम्हाला म्हटलं होतं त्या पद्धतीने आपण काय करतोय तर आणखीन वजन ऍड करतो आणि ते तब्बल आपल्याला 51.5 इतके ग्रॅम आपल्याला त्याच्यामध्ये ॲडअप करावे लागले. आणि हे ॲडअप केल्याच्या नंतर आपल्याला इथे 18 ग्रॅम हे M0चं मास आहे जे ॲड करावं लागलं आणि त्यामुळे हे आलंय 69.5 गुणिले 980 हे 68,110 आणि नंबर ऑफ लूप्स होते 3. ओके, सो कॅल्क्युलेशन पार्टकडे वळूया. तर बघा कॅल्क्युलेशन्स मधलं पहिलं कॅल्क्युलेशन दाखवतो मला. T1 P1 स्क्वेअर असं आहे, जे T1 ची व्हॅल्यू आपण 24,500 घेतली होती. P म्हणजे नंबर ऑफ लूप्स 5 होते, इथे 5 स्क्वेअर झाला. सो हा किती होईल 25 होईल. सो ते पण लिहून टाकूया. ओके, सो 24,500 गुणिले 25 आणि याचं जे उत्तर आहे ते 6,12,500 असं आपल्याला मिळालेलं आहे पहिल्या केसमध्ये. दुसऱ्या केसमध्ये बघा इथे आपल्याला T2 ची जी व्हॅल्यू मिळाली होती ती 38,220 आणि याला 4 स्क्वेअरने आपण मल्टिप्लाय करतोय, त्यामुळे ते किती उत्तर येईल 38,220 गुणिले 16 आणि याचं उत्तर येत आहे 6,11,520. ओके, आणि याच्यानंतर जो तिसरं आपलं कॅल्क्युलेशन आहे T3 साठी ते बघा काय असणार आहे T3 P3 स्क्वेअर. तिसरं कॅल्क्युलेशन 68,110 गुणिले 3 स्क्वेअर म्हणजेच 9 आणि मग जर यांचा गुणाकार केला तर 6,12,990 असं आपल्याला उत्तर मिळतंय. सो 3 व्हॅल्यूज मिळाले तुम्हाला TP स्क्वेअरच्या. अप्रॉक्सिमेटली बघितलात तर बघा सेम आहे. आणखीन एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो बघा, ऑब्झर्वेशन टेबलमध्ये जर तुम्ही बघितलात तर आपण 980 ने गुणले प्रत्येक वेळेला टेन्शनसाठी. तर काही लोक काय करतात ते ग्रॅम वेट असं म्हणून सोडून देतात आणि त्यामुळे 980 ने कुठे गुणत नाहीत. तसं जर तुम्ही 980 ने गुणलं नाहीत आणि जर उत्तर काढायला गेलात तर तुमचं जे टेन्शन आहे मुळात ते किती राहील तर जे काही तुम्ही मास ॲडअप केलं होतं तेवढंच राहील. म्हणजे सुरुवातीच्या केसमध्ये आपण बघितलं होतं त्याप्रमाणे ते 18 होते आणि पहिलं जे वेट होतं ते 7 म्हणजे ते 25 ग्रॅम हे होतं. तर 25 ग्रॅम वेट इंटू P म्हणजे लूप किती होते 5 होते, त्याचा स्क्वेअर होता. सो 5 5 25 म्हणजे त्या ठिकाणी उत्तर 625च्या आसपास येत होतं बघा. म्हणजे मग ही संख्या खूप छोटी होते या कंपॅरिझनमध्ये आणि त्याच्यामुळे उत्तर जे आहे ते सुटसुटीत वाटतं आपल्याला. खरं तर याच्यामध्ये अंक जरी मोठा दिसत असला तरी तुमच्या लक्षात आलं असेल की ते Gने मल्टिप्लाय केल्यामुळे म्हणजे 980 या संख्येने मल्टिप्लाय केल्यामुळे आपल्याला हे अशा प्रकारचं उत्तर मिळतंय. एवढं फक्त लक्षात घ्या. आणि आपल्याला सगळ्यात शेवटी काय करायचं तर मीन काढायचं आहे. सो आपल्याला या तिघांची काय करावी लागेल बेरीज करावी लागेल बेसिकली आणि 3ने भागावं लागेल. तर तेही मी उत्तर तुम्हाला काढून दाखवतो. या सगळ्यांची जर बेरीज केली तर 18,37,010 असं उत्तर येतं. त्याला 3ने भागलं की आपल्याला जे मीन TP स्क्वेअर पाहिजे होता तो मिळालेला आहे 6,12,336.67 आणि हे अप्रॉक्सिमेटली कॉन्स्टंट आहे बघा. जर तुम्ही चेक केलात तर तुमच्या लक्षात येईल या तिन्ही व्हॅल्यू बघा 6,12,500, 6,11,520 आणि 6,12,990. ओके, म्हणजे मगाशी मी म्हटलं तसं जर 980 ने जर मल्टिप्लाय केलं नसतं तर हे जे उत्तर होतं ते मगाशी म्हटलं तसं हे 625च्या आसपास येतं, हे 624च्या आसपास येतं आणि हे सुद्धा 625च्या जवळपास जाईल कुठेतरी. बघा एकदा चेक करून. मला वाटतं ते 625 पॉईंट समथिंग असं काहीतरी येईल. मी काय प्रत्यक्षामध्ये ते कॅल्क्युलेट करून बघितलेलं नाही आहे, पण तुमच्या लक्षात आलं असेल की हे अप्रॉक्सिमेटली तिन्ही ज्या व्हॅल्यू आहेत त्या सारख्या आल्या पाहिजेत. म्हणून आपण म्हणू शकतो की TP स्क्वेअर इज इक्वल टू कॉन्स्टंट आणि त्याची जी व्हॅल्यू आपल्याला फिल करायची आहे सगळ्यात शेवटी ती तुम्ही ही भरू शकता. सो अशा पद्धतीने आपल्याला हा जो एक्सपेरिमेंट आहे ॲक्च्युली तो ॲक्टिव्हिटीमध्ये कन्वर्ट झाला या वर्षीसाठी. आणखीन दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे आता मी तुम्हाला जे ॲनिमेशन दाखवलं त्याच्यामध्ये आपण ट्युनिंग फोर्क वापरला होता बरोबर आहे. सो त्याची एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी असण्याची शक्यता आहे, म्हणजे असणारच आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काय तर त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी म्हणजे आपण पण सुरुवातीला आपल्याकडे जो सेटअप होता त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रिकल व्हायब्रेटर आहे. सो त्याला आपण बेसिकली AC मेन्सची फ्रिक्वेन्सी देतो. त्यामुळे असा जर सेटअप असेल तर ट्युनिंग फोर्कच्या ऐवजी आपण काय करतो तो इलेक्ट्रिक व्हायब्रेटर जो आहे तो वापरतो. त्या व्हायब्रेटरला आपण स्ट्रिंग लावतो आणि मग पुलीवरून पुन्हा जसं आत्ता आपण बघितलं ॲनिमेशनमध्ये
तसं आपण तिथे त्या पुलीवरून एक पॅन अटॅच करतो आणि मग त्याच्यामध्ये मास ॲडअप करत जातो. सो लक्षात काय तुम्हाला ठेवायचं, जसं मास वाढत जाणार आहे त्या पॅनमधलं तसं नंबर ऑफ लूप्स कमी होतात. ओके, पॅरलल ऑर परपेंडिक्युलर पोझिशन असं आपल्याला विचारलं होतं. मी तुम्हाला दाखवलं की ते परपेंडिक्युलर पोझिशनमध्ये यावेळेला दाखवलं. तर तुम्ही त्याची जर पोझिशन बदलली त्या ट्युनिंग फोर्कची, तर जी व्हायब्रेशन्स आहेत आपल्याला माहिती आहे अलॉंग द वाय ॲक्सिस आपल्याला व्हायब्रेशन स्ट्रिंगची, तशीच व्हायब्रेशन्स जर तुम्हाला ट्युनिंग फोर्कची येत आहेत, अशा पद्धतीने ट्युनिंग फोर्क ॲडजस्ट केलात तर त्या पोझिशनला आपण काय म्हणतो, तर पॅरलल पोझिशन. ओके, सो आता आपण जे बघितलंय ते परपेंडिक्युलर पोझिशनसाठी बघितले. त्यांनी दोनपैकी एक कुठली तरी मेथड वापरा असं म्हटलं होतं. सो आपलं जे कॅल्क्युलेशन आहे, आपण हा जो काही पूर्ण एक्सपेरिमेंट किंवा आपण ज्या वर्षी त्याला ॲक्टिव्हिटी म्हणणार आहोत, सो ही जी ॲक्टिव्हिटी आहे ती आपण परपेंडिक्युलर पोझिशनसाठी केली होती, हे लक्षात घ्या.